लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने, नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। बाळशास्त्री जांभेकर पत्रकार संस्थेतर्फे नवोदित पत्रकारांसाठी आयोजित करण्यात आलेला राष्ट्रीय मीडिया सेमिनार उत्साहात पार पडलाय। 26 मार्च रोजी मोटिवेशनल अकॅडमी येथे या सेमिनारचं आयोजन करण्यात आलं होतं। या सेमिनारमध्ये नवोदित पत्रकारांना पत्रकारितेतील संधी आणि विविध पैलूंवर मार्गदर्शन करण्यात आलंय। नमस्कार, मी कृतिका मराठे, संचालक पत्रकार पदविका कोर्स। बाळशास्त्री जांभेकर पत्रकार संघाच्या अंतर्गत आपण पत्रकार पदविका कोर्स चालवतो। त्या अनुषंगाने आज आपण नाशिक येथे राष्ट्रीय मीडिया सेमिनार आयोजित केला आहे। खूप लांबून या सेमिनारसाठी लोक आलेले आहेत। आपल्याला खूप चांगला प्रतिसाद मिळालेला आहे। पत्रकारिता क्षेत्रामध्ये उतरण्या अगोदर या सेमिनार केल्यानंतर त्यांचं जे सेमिनारला आलेले लोक आहेत त्यांना खूप अनुभवाचे बोल आणि अनुभव आणि 1 to 1 करण्याची संधी आम्ही इथे प्राप्त करून दिली आहे। सेमिनारला आपल्याकडे दैनिक गावकरीचे उपसंपादक, दैनिक देशदूतचे संपादक, तसेच ब्युरो चीफ आपले पुढारी न्यूज चॅनल, नॅशनल चॅनलचे ब्युरो चीफ, दैनिक दूरदर्शनचे आपल्याकडे जे ब्युरो चीफ आहेत ते, असे विविध मान्यवर यांच्या आपण लेक्चर यामध्ये ठेवलेले होते। या सर्व लोकांनी येऊन आपले अमूल्य वेळ आपल्या सर्व सेमिनारला असलेल्या लोकांसाठी दिलेले आहे आणि यापुढेही हे सेमिनार होत राहील। ज्यांना पत्रकारिता क्षेत्रामध्ये येण्याची आवड असेल आणि सेमिनार अटेंड करण्याची आवड असेल त्यांनी नक्कीच आपल्या कोर्सला जॉईन करा आणि आपल्या पत्रकार पदविका कोर्समधून सेमिनारही जॉईन करा। धन्यवाद। यावेळी दूरदर्शनचे अनिल वैद्य, पुढारी वृत्तवाहिनीचे ब्युरो चीफ किरण ताजने, मोटिवेशनल अकॅडमीचे संचालक बापूराव हिरे, न्यूज अँकर अश्विनी पुरी आणि पत्रकार संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष महेंद्र देशपांडे यांनी विशेष मार्गदर्शन केलंय। समारोप प्रसंगी सरकारवाडा पोलीस स्टेशनच्या पोलीस उपनिरीक्षक पूनम नाईक यांच्या हस्ते सहभागी सदस्यांना प्रमाणपत्रांचं वितरण करण्यात आलंय। या सेमिनारला संपूर्ण महाराष्ट्रातून 40 पेक्षा अधिक सदस्यांची उपस्थिती होती। संजय परमार, नाशिक न्यूज, नाशिक। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।